तर तुम्ही विचार करत असाल मी कुठे जातोय एवढं रात्री. आणि शेअरिंग रिक्षामध्ये पण कोणी येत नव्हतं म्हणून काकाने मॅच लावली आणि त्यानंतर बघताच बघता खूप लेट झालं. तर सकाळची 5:10ची माझी गाडी आहे. ऑलमोस्ट कोकणात जायला गर्दी आहे. निघालोय रात्रीचाच लास्ट ट्रेन पकडून CSTला. तर CSTवरनं ती गाडी थोडीशी मोकळी सुटते तर तिकडे बसायला भेट. आता हा टाईम बघा किती वाजलेत. सकाळी 5:10ची असल्यामुळे पहिली ट्रेन माझी विक्रोळीवरून ती सुटली की मला ती भेटणार नाही. म्हणजे ऑलमोस्ट CSTला जाता येणार नाही. तर ही आयडिया केली मी की मला नाईट लाईफ ही जगता येईल आणि काहीतरी वेगळं करायचं होतं म्हटलं म्हणून निघालो बस एवढंच. तर आता हे बोजा बिस्तारा घेऊन चाललोय मी मरीन साईडला चालत. हे मुंबईचे खाली रस्ते बघून मला खूप छान वाटतंय. हेच 5 वर्ष आधी माझं कॉलेज वगैरे चालू होतं ते CSTलाच होतं. तर आम्हाला रोज धावपळ असायची इथून तिथे तिथून इथे. ह्या स्ट्रीटवरती तर ऑलमोस्ट सकाळचे कपडे वगैरे विकतात. तर आता ही स्ट्रीट बघ एवढी सामसूम आहे. तर ठीक पण वाटतंय पण भीती पण तेवढीच आहे. नवीन जागे सगळ्यांना थोडं ना थोडं काय कुठे ना कुठे वाटणारच. तर ठीक आहे बघू आपण पुढे पुढे चालू हळूहळू. तुम्ही हा विचार केलाच असेल की हा येडा ट्रेनने आला तो CSTला डायरेक्ट का आला. तर तुम्हाला मी बोलता बोलता बोललो पण असेल की लास्ट ट्रेन होती. तर लास्ट ट्रेन पण अर्धा तास लेट आली. त्यात मी लेट निघायच्या हिशोबाने निघालेलो आणि मेन इकडे वेस्टर्न लाईनची जी ट्रेन जी परेल दादरावरनं मी पकडू शकतो त्याला पण मला लेट झालं. तर ती ट्रेन तर निघाली, आपली ट्रेन लेट आली. तर तो कॉम्बिनेशन कॅल्क्युलेशन काहीच बसलं नाही आणि मी CSTला आलो. CSTवरनं आता इकडे जातोय. ऑलमोस्ट मी पोचलोय मरीनला. ऑलमोस्ट 20 म्हणजे जास्त नाही 20 मिनिटं लागली. आता मरीन चालू आहे की नाही ते बघायला पाहिजे कारण की ते पोलीस पळवतात. त्यांचं पण बरोबर आहे. इकडे येऊन मस्ती वगैरे करणार तर तेच करणार सगळे. बंद तर करणारच. आणि वेळ तर घालवायचा होताच म्हणून इथे थांबलो. तर सॅटर्डे नाईट वाटतं सगळ्यांचा फकडअपच झालाय. इथे काहीतरी रनिंगचं चालू आहे वाटतं. बघू शकता किती वाजतात. इथे आपली 4:15लाच ट्रेन लागली आहे. आणि भेटला आपला मित्र आयुष तावडे. ट्रेनमध्ये बसून आपण भाग दुसरा चालू करूया.